आणि यानंतर आर्थिक विश्वामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। दोन 2025 हे सरतं वर्ष कार कंपन्यांसाठी चांगलं ठरलं, कारण 2024 या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये 2025 मध्ये मोठी वाढ झाली। सर्वाधिक गाड्या विकण्यामध्ये वरचा क्रमांक होता तो मारुती सुझुकी या कंपनीचा। महिंद्रानं टाटा मोटर्सला मागे टाकलं, दुसरा क्रमांक पटकावलाय। दोघांच्या विक्री संख्येमध्ये फरक खूप कमी आहे, पण तरीही महिंद्रानं टाटाला ओव्हरटेक करणं ही भारतातली मोठी घटना ऑटोमोबाईल सेक्टरमधली मानली जाते। जीएसटीचे दर कमी झाले, त्यामुळे सरकारचा नवे महामार्ग एक्सप्रेसवे बनवण्यावर असलेला भर, मध्यमवर्गीयांची वाढती संख्या आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये म्हणावा तसा सुधार न होणं ही सगळी यामागची प्रमुख कारणं आहेत। 2026 मध्ये कार कंपन्यांचे वाढते आकडे कायम राहण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करतात। आणि देशभरामध्ये 2025 मध्ये कार विक्रीमध्ये पहिल्या 5 कंपन्या कोणत्या होत्या, त्यांची विक्री किती झालेली आहे याची आकडेवारी जरा नजर टाकूयात। बघा, डिसेंबर 2025 मध्ये 1.79 लाख मारुती सुझुकीने गाड्या विकल्या। डिसेंबर 2024 मध्ये हा आकडा होता 1.30, म्हणजे वाढ किती झाली तर 37.3% वाढ झाली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये। डिसेंबर 2024 मध्ये महिंद्राने विकल्या होत्या 41,424 गाड्या। डिसेंबर 2025 मध्ये 50,946, वाढ किती टक्क्यांची होती 22.99%ची। टाटा मोटर्सचे आकडे बघा, डिसेंबर 2024च्या वर्षामध्ये विकल्या होत्या 44,230 गाड्या। 2025 मध्ये 50,046 गाड्या विकल्यात, वाढ आहे 13%ची, आधीच्या 2 कंपन्यांच्या तुलनेत कमी। युंदाई डिसेंबर 2025 मध्ये विकल्यात गाड्या 42,416 आणि डिसेंबर 2024 मध्ये विकल्या होत्या 42,208, म्हणजे फार मोठी काही फरक झालेला नाहीये, साधारण समानच 0.49% इतकीच वाढ होती। टोयोटाचा विचार केला तर डिसेंबर 2024 मध्ये 24,887 कार्स विकल्या होत्या। डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने विकल्या 34,157 गाड्या, वाढ 37%ची आहे। आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतामध्ये टॉप 10 गाड्या कुठल्या होत्या त्यावर एक नजर टाकूया। टॉप 10 गाड्यांमध्ये टाटा नेक्सॉन, जिचा खप होता 22,434। दुसऱ्या नंबरवर होती मारुती सुझुकी डिझायर, जिचा खप राहिला 21,082। मारुती सुझुकी स्विफ्ट इकॉनॉमी गटातल्या या सगळ्या गाड्या आहेत। 19,733 युनिट्स या गाडीचे विकले गेले। टाटा पंचचा खप 18,753। युंदाई क्रेटा 17,344 इतका खप होता। तर मारुती सुझुकी अर्टिगा ही 7 सीटर मधली सगळ्यात चांगली मानली जाणारी गाडी किंवा परवडणारी, 16,197 युनिट्स विकले गेले। महिंद्रा स्कॉर्पिओ एनएन क्लासिक खप होता 15,616। मारुती सुझुकी फ्रॉन्स खप 15,058। मारुती सुझुकी वॅगनर 14,619, मध्यमवर्गीयांच्या अत्यंत पसंतीस उतरलेली ही गाडी आहे। आणि मारुती सुझुकी ब्रेझा, जी आता सीएनजी व्हेरियंट मध्ये सुद्धा उपलब्ध आहे, 13,947 इतके युनिट्स इथे विकले गेले। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।